परत आहे ना. आता पुढं जाऊ आहे ना. आता गुणस्थानाकडे येऊया आपण आहे ना. 14 मार्गांना नुसतं म्हणा आपलं आहे ना. 14 मार्गांना कुठल्या कुठल्या? छान. आता हे तर झालेलं आहे. त्यांचे भेद प्रभेद सुद्धा तुमचे झालेले असावेत आहे ना. झाले ना. समजले का नाही समजले आहे ना. थोडं थोडं तर समजलं का नाही. हां. तर मग अशा प्रकारे तिथं आपण झालेलं आहे. दुसरी रिव्हिजन चालू करायची आहे का? दुसरा राऊंड म्हणजे कालांतरानं करायचं. कसं आहे हा? अजून पहिला पूर्ण राहिला नाही. आता काय करायचं? ठीक आहे ना. पण विचारतोय तुम्हाला कसं करायचं. दुसरा राऊंड काय करायचा? गॅप घेऊन करू दे. बरं ठीक आहे. नाहीतर मग आता मला वाटते दुसरासुद्धा पूर्ण व्हायचा आणि तिसरा पण करायला लागला असं वाटायला लागलं आहे. एवढे तयार आहेत बोलायला माहिती आहे का. मला अगोदर सांगितलं आहे आम्ही बोलणार आहे बरं का. आम्ही बोलणार आहे. आमचा चान्स राहिलेला आहे. कळलं का नाही. तर ठीक आहे करूया हळूहळू हळू. नाही तर मग विचार करतो आहे की मग 9:30 नंतर विसर्जन केल्यानंतर मग ते राऊंड्स घ्यावेत आहे का नाही. इव्हन मला असं वाटतं की ज्यांनी 14 आत्ता म्हणून दाखवलेत का नाही तुम्ही तर ठराविक घेतले आहे. आता स्वतःला अशी तयारी करा की मला कुठली पण मार्गांना द्या मी बोलते. एवढी तयारी करू शकता का? हां दर रविवारी का? नाही मी कंपल्सरी नाही म्हणून म्हणलं की विसर्जन करायचं आणि त्यानंतर मग बोलायला द्यायचं. मग ज्यांना समजा जायचं असेल गडबड तर जाऊ द्या आहे ना. ज्यांना नसेल त्यांना सांगू द्या. मी ऐकतोय देव ऐकतायत बस झालं आहे का नाही. तर मग असा एक विचार आहे. बघू आता काय करायचं कसं करायचं ते. पण मला एवढं म्हणायचं की ज्यांनी आत्ता 14 मार्गांनीत भाग घेतलेला होता त्यांनीसुद्धा स्वतःला असं तयार करा की मी फक्त हीच मार्गांना नाही काय कुठली तुम्ही जी द्याल ती मार्गानेवर बोलतो मी. एवढं स्वतःला तयार करू शकता का विचारतोय मी तुम्हाला. आणि तसं तयार करा आणि मला सांगा 14 मार्गांनीत तुम्ही कुठली पण सांगा आहे ना. आपण त्यांना आता पुढं काय म्हणणार सेकंड काय म्हणतात त्यांचा स्टेप पुढची स्टेप. आणि त्यांनी म्हणून नाही बाकीच्यांनी सुद्धा तयार करा की स्वतःला. ज्यांचा चान्स झालेला नाही त्यांनी स्वतःला असं का तयार करू शकत नाही. एकच मार्ग नका घेऊन बसायची तुम्हाला सोपं सोपं म्हणून आहे ना. मग तुम्ही काय मेहनत घेताय काय विचारतोय गिरीश भैया. कुठली पण मार्गाने चालती का? सम्यक तर सोडून असं विचारतोय हो मी तुम्हाला. स्वतःला तयार करा. तुम्हीच करणार आहात मी काय करणार नाही. आत्मा एव आत्मेनं गुरु असं लिहिलंय का नाही पूज्यपाद स्वामींनी. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. कळलं का. मी काय करू शकणार नाही. तुम्ही स्वतःला ज्यांचा चान्स आला नाही त्यांनी सुद्धा तसं तयार करा की मला कुठली पण मार्गांना द्या मी बोलतो आहे ना. जमेल का? तो का काय बोलायला तयार नाही. जमेल का? जमलं पाहिजे तर तुम्ही पुढं अग्रसर होत चाल. नाही तर मग तुम्ही कच्चेच राहणार. काय रुपाली काकी कुठली पण मार्गांना देऊ का असं विचारतोय हो. तयार करा स्वतःला आहे ना. असू द्या. तर मग आता तयार करत अभ्यास करणार सगळे आहे ना. बघू मग आपण पुढं काय करायचं ते आहे ना. नसेल तर शेवटी आहेच की मग तुम्हाला देतोय सिलेक्टेड मार्गांना. पण मला वाटतं सिलेक्टेडपेक्षा ऐन टायमाला कुठली पण मार्गांना मी बोलायला तयार आहे असा जो जीव तयार झाला आहे त्याने 14 मार्गांना चांगला काय केलेला आहे ग्रहण केलेलं आहे. पकड झाली चांगली. एकच मार्ग नका असं मला वाटतंय. बरोबर का नाही. आणि एवढंच नाही पुढं पण भरपूर विषय आहे. गुणस्थानांचा विषय आहे की नाही. गुणस्थानांवर पण बोलायचं आहे आपल्याला. तेवढा अभ्यास करा की आहे ना. लागा मी आणि तुम्हाला उपाय पण सांगितलं आहे. ज्या जीवांना अजूनही भीती वाटते त्यांना किती वेळा सांगितलं तुम्ही तुमचा स्टेटस ठेवा. 30 सेकंदाचा स्टेटस बनवायला तुम्हाला काय त्रास आहे. रील करा म्हणलं तर ना तुम्हाला स्टेटसला ठेवा म्हणलं होतं का नाही. ठेवताय का? कोणी ठेवलं सांगा बरं. तसलं काय ठेवायला नका सांगू आम्हाला. ह्याचा बड्डे त्याचा बड्डे असलं ठेवायला सांगा फक्त
आहे का नाही? अहो तुमचा पण बड्डे झाला आहे, ज्ञानाचा जन्म झाला आहे का नाही झाला? झाला आहे की नाही? ज्ञानात जन्म झाला आहे की नाही? छान एवढं सांगायला लागला आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का किती लोक स्तुती करायला लागलेत? म्हणले काय एवढे हुशार झालेत, कसले बोलायला लागलेत, का एकापेक्षा एक सुंदर, आहे का नाही? समजतंय का? मग तुमचं पण बड्डेच आहे का नाही? मग तुमच्या मोबाईलच्या स्टेटसवर जागा नाही का? 14 मार्गणांना काय विचारतोय, स्थान आहे का? हृदयात स्थान असेल तर मोबाईलच्या स्टेटसमध्ये पण स्थान असेल. ज्यांचा पाठ होत नाही त्यांना म्हणतोय मी, मुद्दाम सवय लावा म्हणत नाही तुम्हाला मोबाईलची. ज्यांचं पाठ होत नाही त्यांनी मोबाईल पुढे जर बोलायची सवय लावली तर मग कसं पक्क होत नाही मग सांगा मला? होईल का नाही होईल? 30 सेकंदामध्ये स्टेटस तेवढाच असतो ना, आहे का नाही? रील जास्त होऊ शकतो पण स्टेटस 30 सेकंदापुरता. करू शकता का नाही करू शकत? स्टेटस टाका आणि मला टॅग करा. टॅग करता येते माहिती आहे ना तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा? काय माहीत नाही तुम्हाला? आहे ना, तिथे @ असते. @ टाकलं की तिथं टॅग करता येते. कळलं का? आहे ना. मग सांगायचा अभिप्राय असा आहे, उद्देश मला बाकी काही नको आहे, पण जी भीती तुम्ही म्हणता आम्हाला भीती आहे, आम्हाला जमत नाही, आम्हाला अवघड वाटतंय, थोडं तर तुम्ही आम्हाला ढिलं सोडा. कशा ढिलं सोडायचं? तुमचं तुम्ही अभ्यास करा की स्टेटसला. आणि ज्यांना स्टेटस टाकायचं नाही त्यांना पण काय नाही, आरशापुढं प्रॅक्टिस करा. असं काय नाही की मला तुम्हाला दाखवायलाच पाहिजे असं काय. आरशापुढं प्रॅक्टिस करू शकता का? न बघता न बोलता कित्येक जणांनी केलेली आहे. मी सुद्धा केली. खरं सांगतोय. ज्या जीवांना बोलता येत नव्हतं त्यांना आम्ही सांगितलं आरशापुढं प्रॅक्टिस करा. श्रुतिकाताई तुम्हाला माहिती आहे का? ना मला तर काही लहानपणापासून स्टेज डिरिंग होतं त्यामुळे थोडंसं जास्त त्रास झाला नाही, पण श्रुतिकाताई हे नाही सांगायला नाही जमणार असं भाऊबलीत असताना, है ना, सांगायला नाही जमणार. कित्येक जणांनी प्रॅक्टिस केली तुम्हाला माहिती आहे का? आता बाकीच्यांची नावं घेतो पण आहेत अनेक जीव आहेत ब्रह्मचारिणी. त्यांनी काय केली? अम्माने सांगितलं तुम्हाला सांगायचं आहे, मग त्यांनी काय केलं? आरशापुढं प्रॅक्टिस केली. येड्यासारखं बडबडायचं आरशापुढं. म्हणू द्या लोक वेडं तुम्हाला. वीर सागर महाराजांचा मंत्र माहिती आहे तुम्हाला? महाराजांनी काय प्रवचनात म्हणायचे? लोक म्हणे वेडा मला त्याची पर्वा नाही मजला. काय फरक पडत नाही मला, असू द्या. आम्ही धर्म वेडे आहोत, आम्हाला नाही पडत. महाराजांना नावं ठेवायची माहिती आहे का लोक? तुम्हाला माहिती का नाही? है ना, कसले महाराज आहेत म्हणाले, झोपून पण ध्यान होतंय. असं महाराजांचे शब्द आहेत बरं का, माझे नाहीत, आहे का नाही? आता जे नावं ठेवतो तेच आता काय, आता ते पण कसलं ध्यान करतात तुम्हाला माहिती आहे का? खरं करत नसू द्या पण कसलं करतात, आहे ना. एक पाठवली मी लिंक गिरीश भाईला विचित्र ध्यानाची, आहे ना. तर असू द्या. सांगायचा अभिप्राय म्हणजे ठीक आहे. काय हा तो काय झाली होती चर्चा? आरशापुढं तयारी करा. इथं येऊन का तयारी करायची तुम्हाला? आम्ही तुम्हाला काय इथं पुश करत बसायचं? तुमची तयारी तुम्ही आरशापुढं करत का नाही? मोबाईल पुढं करा, रील पुढं करा, है ना. इथं जेव्हा बोलणार तेव्हा तुम्ही एक विद्वानासारखंच बोलला पाहिजे असं माझं मत आहे. चान्स देतो पण इथं बोलणार तेव्हा विद्वानासारखं बोललं पाहिजे. काय घाबरायचं कारण आहे, है ना. तर अशा प्रकारे आहे, है ना. ज्यांना करायचं त्यांनी करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी ऐका. तर मग आता काय हे विषय झाले आपले 14 मार्गणांचे झाले. आता 14 मार्गणामध्ये एक गोष्ट मला सांगायची. भव्य मार्गणा जी आहे त्या भव्य मार्गणेमध्ये एक विशेषता अशी आहे की आपण बघितले भव्य आणि अभव्य जीव. पण अभव्य जीव कोणाला म्हणलं होतं? जे कधीच मोक्षाला जाणार नाहीत, है ना. मग खूप जीवांना असं वाटलं की त्यांना असं का मतभिन्नता, म्हणजे असं दुजाभाव का? वास्तविक पाहिलं असताना त्यांच्यामध्ये पण सांगितलं ना, अभव्य जीवसुद्धा मंगल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मोक्षाला जाण्याची काय आहे? तेवढीच पात्रता आहे. कळलं? बट प्रॉब्लेम आहे की तो आपली
ती पात्रता कधीच पर्यायामध्ये आणू शकणार नाही आहे. हे सर्वज्ञांनी जाणलेलं आहे. म्हणून तिथं ते म्हणले की अभव्य आहेत. तुम्ही करूच शकणार नाही तर मग आम्ही काय करणार? कधीच करू शकणार नाही. कधी म्हणजे कधीच नाही. ह्या नाही कुठल्याच भावात करणार नाही. तो स्वतःच्या आत्म्याला कधीच जाणणार नाही. हां, भव्य अभव्य केवली गम्य आहे. पण मी भव्य का भव्य हे जर निर्णय करायचा असेल तर मी सांगितलं त्याला काय उपाय आहे? बस मोक्षाचं तिकीट काढा. एवढंच तुम्हाला आहे. शुद्धात्माचा अनुभव घ्या. आणि ज्या अर्थी शुद्धात्माचा अनुभव झाला आहे त्या अर्थी टेन्शन घ्यायचं कारण नाही. डेफिनेटली भव्यच आहे, अभव्याला होत नाही. कळलं का ना काय म्हणतो ते? मग तो जीव कितीही प्रयत्न करू द्या, काय म्हणतोय कळतंय का? कितीही तुम्हाला वाटेल काय नाही, ह्याच्यापेक्षा खतरनाक प्रयत्न केला. 11 अंग 9 पूर्वाचा पाठी होतोय. तुम्ही एवढं एक एक मार्गाने सांगून हे करायला लागलाय. त्या जीव किती आहे? अभव्य जीव 11 अंग 9 पूर्व 12 अंग माहिती आहेत ना. फक्त कंप्लीट होत नाहीत परंतु ॲटलिस्ट जवळजवळ 80% कंप्लीट झालं आहे. 80च्या पुढंच. कळलं का? पण तरीसुद्धा तो जीव काय झाला? अभव्यच राहिला. है ना. हे तर ज्ञानातलं सांगितलं. चारित्र्याच्या अपेक्षेने सांगितलं तर किती वेळा सांगितलं आहे? 9व्या ग्रवेकापर्यंत जाऊ शकतो. एवढं कडक चारित्र्य हे कोणी पण जाऊ शकत नसतं बरं का. 9व्या ग्रवेकात जाण्यासाठी कोण लागतंय? 28 मूल गुणांचं काटेकोर पालन करतायत. आणि अंतरंगामध्ये शुभभावांची, शुभवर का नीट ऐका, शुभभावांची अत्यंत उत्कृष्टता आहे. इतकी उत्कृष्टता आम्हा पण नेहमी सांगतात प्रवचनामध्ये, इतकी उत्कृष्टता आहे की त्या साधूंचं तुम्ही जर कातडं सोललं आणि त्याच्यावर मीठ सोडलं तरी ते हू की चू करणार नाही. व्हिज्युअलाइज होते का छावा बघितल्यावर? तर पण तरी सुद्धा मिथ्या दृष्टीच. समजते का काय म्हणतोय ते? हां, मग हे आपल्याला तोडायचं आहे काय? आम्ही 14 मार्गाने समजून आम्हाला करायचं आहे काय हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही लागला नुसतं आपलं 14 मार्गाना हे असं आहे, हे तसं आहे. हे काय करायचं आहे? हे नाही आहे. ह्याच्याद्वारे आम्हाला जायचं आहे कुठं? जायचं आहे कुठं? नाहीतर आयोजन में प्रयोजन भूल गए असंच व्हायला लागलं आहे. मग परत तुम्ही तीच चूक करायला लागला. मग म्हणावं असा प्रश्न पडला का तुम्ही हे 14 मार्गांना शिकून मला कसा फायदा होणार? अहो किती सुंदर फायदा होऊ शकतो. तुम्ही चिंतन करता का? आहे ना. जसं उदाहरणार्थ नमो अरिहंताणम, अरिहंत घटवा सगळ्या मार्गांना 14 मार्गांना काय विचारतोय? गती मार्गानेत, इंद्रिय मार्गानेत, अरिहंत. बरं का? समजलं का नाही? घटवू शकता का नाही? मग हे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही अशुभातनं शुभामध्ये स्थिर राहण्याची कला शिकला का नाही? आता नाही बाकीचं घटवत, बाकीचं तुमचं तुम्ही करा. आर्यन सिद्ध घटवत गती मार्गानेत 4 गतीच्या रहित आहे 0. इंद्रिय मार्गानेत इंद्रिय रहित 0. सोपं आहे का नाही? म्हणजे हे सगळं तुम्ही किती. मग हे कशासाठी घटवतोय? अशुभातून शुभामध्ये स्थिर झाला. आता त्याच्याद्वारे काय करणार? आता त्याच्याद्वारे अनुभव करणार. ह्या शुभाचा फायदा कुठे घेणार? शुद्ध अनुभव करण्यामध्ये. स्थिरच होत नाही ना हा जीव पहिल्यांदा. तर आता शुभात स्थिर झाला का नाही? मग त्यातून हा जीवाला कुठं जाता येतंय? मग ते विसरायचं नाही ना. ओहो, जसे सिद्ध भगवान गतिरहित तसा माझा स्वभाव गतिरहित. जसे सिद्ध भगवान इंद्रियरहित तसा माझा स्वभाव इंद्रियरहित. ओहो, किती महिमा. कळतं काय म्हणतो ते? आणि कितीतरी संयम घटू शकता. ओहो, संयम सामायिक क्षेत्रोपस्थापना परिहा हे सगळे संयमधारी जीव काय करतायत? कुठे स्थिर आहेत? स्वतःमध्ये. मी देखील स्वतःमध्ये काय राहतो?
स्थिर होतो. स्वतःला काय करतायत जाणतायत का नाही, मी पण स्वतःला जाणतो, हे शिकायचं आहे आम्हाला. तुम्हाला काय वाटते नुसतं 14 मार्गणा 14 गुणस्थान आणि लोकाला दाखवायला झालं मग काय उपयोग नाही झाला हो, काय उपयोग नाही झाला. त्यातून जायचं आहे कुठं हे विसरू नका, आपलं ध्येय काय आहे हे विसरू नका. कळलं का. आता हे वारंवार नाही सांगणार मी तुम्हाला, है ना. तुम्हाला हे लक्षातच पाहिजे की हे शिकून मला करायचं आहे काय, है ना. एक तर प्रमाद बुद्धी आहे म्हणून मी आळस करत होतो, म्हणून पाठ करत नव्हतो. ह्या अशुभातनं वाचण्यासाठी, शुभाचं काय करायचं आहे स्थिर राहण्यासाठी, आणि आता शुभातून शुद्धामध्ये जाण्यासाठी हे सगळ्या स्टेप्स फॉलो करतो. हे विसरायचं कामा नाही. ठीक आहे. अशा प्रकारे अजून खूप चिंतन आहे पण हळूहळू घटवेल, रोज थोडं 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 घटवेल. ठीक आहे ना. तर मग आता काय सांगत होतो कशावरून, की तो जीव भव्य मार्गणा सांगतोय, अभव्य जीव सुद्धा स्वतःला कधीच पर्याय जाणू शकणार नाही. आता पुढची गोष्ट महत्त्वाची आहे, भव्य मार्गणेमध्ये 3 भेद आहेत. म्हणजे भव्य मार्गणेमध्ये भव्य अभव्य बघितले का नाही, त्यातल्या भव्याचे पण परत 3 कॅटेगरी शास्त्रामध्ये केलेली आहे, ती सांगायची राहिली माझ्याकडनं, आहे ना. कुठली एक आहे निकटतम भव्य, त्याला आसन्न भव्य शास्त्रात शब्द आहे. आसन्न भव्य, आसन्न लिहा शास्त्रातला शब्द, आसन्न भव्य. दुसरा दूरांदूर भव्य, आणि तिसरा अभव्य समभव्य. कळले का. 3 कुठले, आसन्न भव्य, दूरांदूर भव्य, भव्य अभव्य समभव्य, अभव्य सम. कळले का 3. काय विचारतोय, सोपं आहे, पुरुषांना पण सांगतोय, काय लय अवघड नाही. आणि आता हे किती गंभीर मामला आहे आता तुम्ही इथं बघा, है ना. आता काय आहे 3 सांगितले. एक सांगितला काय आहे आसन्न भव्य. आसन्न भव्य म्हणजे जो काही काळांमध्ये, काही भवांमध्ये मोक्षाला जाणार आहे. 2, 4, 8, 10 भवामध्ये मोक्षाला जाणार. कळलं का. अति अल्प म्हणजे मोजण्यायोग्य एवढ्या भवांमध्ये मोक्षाला जाणार आहे, तो जीव कोण आहे, आसन्न भव्य. मोक्षाला जाणार आहे पण असं. आता समजलं ना. आता दुसरे कोण, दूरांदूर भव्य. आता हे कसे सांगितलं, मोक्षाला जाणार पण ह्यांचा काळ खूप, म्हणजे जवळजवळ असंख्यात मे बी अनंत काळ जाईल. कळलं का नाही. मोक्षाला जाणार पण कसे आहेत आत्ता नाही, ह्यांचा नंबर कधी लागणार आहे, अनंत काळ गेल्यावर किंवा असंख्यात भव गेल्यावर. समजलं. ते कसे आहेत, दूरांदूर भव्य, आहे ना. आता तिसरा कोण आहे, हा डेंजर आहे. भव्य आहे पण अभव्य समभव्य. म्हणजे काय, भव्य तर आहे, कळलं का. त्याच्यामध्ये आता पर्यायामध्ये मोक्षाला जाण्याची योग्यता देखील आहे पण तो कधीही पुरुषार्थ करणार नाही. त्याला म्हणतात अभव्य समभव्य. तो अभव्यासारखा आहे. कळलं. आणि हे खूप डेंजर आहे. मग आता हे आपल्याकडे घटवा. काय, निकटतम आसन्न पाठांतर करणारे. कळलं का. दुसरे दूरांदूर पाठांतर करणारे. आणि तिसरे अज्ञानी सम पाठांतर कधी न करणारे. पाठांतर एक विषय चाललाय. पाठांतर हा मला मी सांगितलं तुम्हाला पाठांतर का करायचं, त्याचं प्रयोजन सांगितलं. असून करणार नाही, मला हे घटवायचं आहे. अभव्य समभव्य जीव कसा आहे, असून करणार नाही. तसं तुमच्याकडे बुद्धी आहे पण तुम्ही आळशीपणानं करणार नाही. तुमच्या आता मला माहीत नाही आळस आहे, अहंकार आहे का अजून कुठला कशा आहे, आय डोंट नो. असून करत नाही. शक्ती आहे की नाही,
काय विचारतोय? शक्ती आहे की नाही? मी कुठं म्हणतोय लय मोठं पाठांतर करा, पण जेवढी शक्ती आहे तेवढं पाठांतर करू शकता का नाही? डिग्र्या घेतल्यात का नाही? म्हणजे किती अभ्यास केलेला आहे? काय विचारतोय? हां, पहिल्यांदा CA झाला, पहिल्यांदा 14 मार्गाने पाठ झाल्या का? काय विचारतोय? व्हायला पाहिजे आसन्न, समजतं का नाही? एका झटक्यात व्हायला पाहिजे. शक्ती आहे तुमच्यामध्ये, पण जर करत नाही, आळस, कळालं का? किंवा अजून कुठले कशा आय डोंट नो, आहे ना, तर मग त्या जीवाची कशी हालत आहे ना. तर असं करू नका. ठीक आहे, समजलं 3 कॅटेगरी. आता आपल्या गुणस्थानांकडे येऊया. काय मग काय गुणस्थान? थांबा की बंद करतो की. मिथ्यात्व, जिन म्हणू नका, जिन म्हणा. जिन, जिन वेगळं आणि जिन वेगळं. कळलं का नाही? आहे ना, फरक आहे त्यामध्ये. आहे ना, जिन म्हणजे तुमचे जीन्स, आणि जिन, जिन न वर जरा काय पाहिजे? जोर. कळलं का नाही? जिन म्हणल्यावर न हलंत होतोय, आहे ना, आणि जिन न पूर्ण येतो. तर मग काय सांगत होतो की हे 14 काय आहेत गुणस्थान, आपल्याला कसंही करून पक्क करायचे. व्हॉट एव्हर, हाऊ एव्हर, कसंही मला माहीत नाही, परंतु हे आपल्याला पक्के म्हणजे पूर्ण पक्के करायचे. कारण ह्याच्यामध्ये खूप विस्तार आहे, एवढा विस्तार आहे. आणि हाच मूळ पाया आहे. कर्णान योगाचा जो पाया आहे तो 14 गुणस्थानांवर आहे. ओके, तर मिथ्यात्व आपण सांगितलेलं आहे. मिथ्यात्वामध्ये काय आहे? विपरीत मान्यता, विपरीत श्रद्धा. सोपं आहे. 6 साधन, सम्यक्त्वाची विदाज्ञा. कुठून काय घडतंय सांगितलंय का नाही? आहे ना, म्हणजे ते पण सांगा बरं का. मिथ्यात्वामध्ये कुठल्या कर्माचा उदय आहे? बरोबर, है ना. मिथ्यात्वामध्ये सांगितलं काय? मिथ्यात्वाचा काय आहे? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी दोन्ही आहेत, आहे ना. त्यानंतर 6 साधनमध्ये मिथ्यात्व नाही, परंतु अनंतानुबंधीपैकी एकाचा काय आहे? आणि तेव्हा सम्यक्त्वातून पडला आणि मिथ्यात्वात जात असतानाचा जो मधला काळ आहे, है ना, त्याचं नाव काय आहे? 6 साधन. आपण ते घटवलेलं आहे. ठीक आहे, मागं पक्क केलं आहे. पुढं आता त्यानंतर तिसरं गुणस्थान काय आहे? तिसरं सम्यक मिथ्यात्व, त्याला मिश्र म्हणतो आपण. ठीक आहे ना. आता इथं काय आहे हो? कुठले कर्म प्रकृती आहे? दर्शन मोहण्याची सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय. ही कसली प्रकृती आहे? जात्यंतर सर्वघाती, आहे ना. म्हणजे आपल्याला काय आहे सांगितलं? वेगळ्या जातीची. ठीक आहे ना. ज्यांना पुस्तकं पाहिजे तरी पुस्तकं आहेत बरं का, सांगतोय, आहे ना. सुनील पाहुण्यांनी 5 पुस्तकं मंदिराला दिलेली पण आहेत, इथं ठेवलेली आहेत, आलेली आहेत. ज्यांना पाहिजे त्यांनी पुस्तकं घेऊ शकता. हे जीवकांची फक्त ते मंदिरातच ठेवा, आहे ना. तर मग काय सांगत होतो? झालं का? मिश्र. आता गुणस्थान कुठलं? अविरत सम्यक्त्व. नाव आहे का नाही? अविरत म्हणजे तिथं काय नाही आहे? व्रत नाही, संयम नाही, आहे ना. पूर्णतः कसं आहे? असंयम. मग असंयमाचे तिथं भेद घटवलेले आहेत. अविरतीचे किती भेद आपण बघितलेत? 12. 5 इंद्रिय आणि मन, ह्यांच्यावर काय नाही आहे? संयम नाही. पुढं 5 स्थावर आणि त्रस, ह्या 6 जीवांप्रती दया भावना नाही, त्यांची हिंसा करतोय ना. कळलं का नाही? अशा प्रकारे 12 प्रकारची काय झाली?
मग हे 12 प्रकारची अविरती आहे, पण श्रद्धान कसं आहे? समीचीन आहे. म्हणून चौथ्या गुणस्थानाचं नाव काय आलं? अविरत सम्यक्त्व. लक्षात आलं? सगळ्यांना समजलं का? श्रद्धान इथं सम्यक दर्शन झालेलं आहे, शुद्धोपयोगाची प्राप्ती झालेली आहे, म्हणूनच चौथं गुणस्थान प्रगट होतं. इथून मोक्षमार्ग सुरू झालेला आहे. कळालं का? अविरत सम्यक्त्व. आता इथं सांगितलं अविरत सम्यक्त्वामध्ये कुठल्या मोहनीयचं सांगायचं आपल्याला, फक्त कुठल्या कर्माचा नाही आहे आणि कुठल्या कर्माचा उदय आहे, है ना? दर्शन मोहनीयामधला मिथ्यात्व आणि काय सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, त्यापैकी 2चा नाही, सम्यक प्रकृतीचा असू शकतो की क्षायक्षमिकमध्ये. म्हणून सांगतोय. म्हणून आता इथं घटवायचं काय आहे की मिथ्यात्व, मोस्टली मिथ्यात्व नाही आणि अनंतानुबंधी 4चा पण उदय नाही. कळलं का नाही? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4चा उदय नाही, म्हणून गुणस्थान कुठलं आलेलं आहे? अविरत सम्यक्त्व. पण बाकीच्यांचं लावून घ्या, ठीक आहे ना? आता पुढं 5वं गुणस्थान जाऊ का? देशविरत, है ना? ह्या 5व्या गुणस्थानाला दुसरं नाव आहे संयता संयत. विचारणार आहे, सांगतोय, लक्षात ठेवा. संयता संयत काय नाव आहे? ह्या शब्दातच आहे. थोडं संयत आहे, थोडं असंयत आहे. कळलं का नाही? किंवा देशविरत आहे, देश संयत आहे. समजते का? म्हणजे थोडं संयम आहे, थोडा असंयम आहे, किंवा आंशिक संयम आहे. समजलं? कळलं? मग आता तिथं विचारलं केवढा संयम आहे? 12 प्रकारची अविरती बघितली की नाही? फळाकडे बघा तुम्ही जर माहीत नसेल तर. 12 प्रकारचे संयम बघितला का नाही? त्यातला कुठला फक्त त्रस हिंसेचा त्याग आहे, तेवढा संयम आहे. बाकी 11 प्रकारचा काय आहे? असंयम आहे. समजलं? 12 प्रकारचा जो काय बघितलेला आहे आपण? असंयम बघितलेला आहे. 12 प्रकारची अविरती पाहिली आहे, त्यातला फक्त कुठला सोडलेला आहे? त्रस हिंसा सोडली. प्राणी संयमामध्ये त्रस आहे का नाही? आहे ना? तेवढा त्रस हिंसेचा त्याग, बाकी सगळ्याचा त्याग नाही 5व्या गुणस्थानामध्ये. कळालं का? म्हणजे आता हे सगळं सामान्यच कथन असतं, सगळं सामान्यच कथन असतं. अजून विशेषात जेव्हा जाऊ तेव्हा अजून बघणारच आपण. पण आता शास्त्र हे सांगतं ना तिथं की त्रस हिंसेचा काय झालेला आहे? त्याग आहे. हा अशा प्रकारचा काय आहे? विरत. समजलं? किंवा देशविरत म्हणजे थोडासा संयम आहे. कारण विरता विरत म्हणा किंवा संयता संयत म्हणा, तर एवढा संयम एवढा असंयम. कळलं ना? 11 प्रकारचा असंयम आहे, पण 1 प्रकारचा संयम सोडला आहे. कळालं 5वं गुणस्थान? आता इथं कर्म लावायचं आहे ना. इथं काय नाही आहे? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी तर नाहीच नाही, प्लस आता काय ॲड झालेलं आहे? अप्रत्याख्यानावरण पण नाही. 4 भेद माहिती आहेत ना? आपण घटवलेत ना? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. त्यांचे पुढे क्रोध मान माया लोभ असे 16 झाले का नाही? समजलं का? कळतंय का? मी मोहनीयाच्याद्वारे घटवतोय, है ना? काय नाही आहे? ठीक आहे, मला आता थोडंसं कशायांचं घटवायचं लागेल, म्हणजे तर अजून तुम्हाला पक्क होईल. एकच मिनिट. अनंतानुबंधी
प्रत्याख्यानात आपण कर्म बघतोय. ओके आहे ना. त्यानंतर प्रत्याख्यानावर मोहण्याचे भेद चालेत ना, मोहनी कर्माचे 25 भेद सांगितले होते का नाही. त्या 16 कशा आहेत ना, है ना. आणि पुढे काय आहे, संज्वलन. हे सगळं बघणार आहोत आपण मार्गणीमध्ये. कशा मार्गाने जेव्हा बघणार आहे ना तेव्हा आपण विस्तारपूर्वक बघणार आहे. पण आता मला गुणस्थान तुम्हाला थोडंसं समजावून सांगायचं. अनंत अणुबंधी म्हणजे काय, अनंत अणुबंधी जे अनंत संसाराला काय आहे, कारण आहे ना. त्याला काय म्हणलं, अनंत बंधाला कारण आहे ना, ते अनंत अणुबंधी. समजते का नाही. ह्या अनंत अणुबंधीमुळं काय होत नाहीये सांगितलं, सम्यक्त्व. हां, मिथ्यात्व आणि अनंत अणुबंधी हे दोघं डेंजर आहेत ना. सम्यक दर्शन होऊ देत नाही. आता मी एवढं सांगतो, परत अजून नंतर ते द्विस्वभावी वगैरे नंतर सांगतो, लय मग कन्फ्युजन होत जाईल है ना. तर मग अनंत अणुबंधी जे आहे ते काय आहे, सम्यक्त्व है ना. मिथ्यात्व जसं सम्यक्त्व होऊन देत नाही का नाही, तसं अनंत अणुबंधी सुद्धा काय होऊन देत नाहीये, सम्यक्त्वाला बाधक आहे. कळलं का नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानात काय आहे, मिथ्यात्व आणि अनंत अणुबंधी आहे का नाही. हां, आणि दुसऱ्या गुणस्थानात अनंत अणुबंधीचा उदय आला की सम्यक्त्वाची काय केली त्याने, विराधना केली का नाही, इन्सल्ट केला का नाही. समजते ना आता. अशी ही अनंत अणुबंधी घातक आहे ना. पण ही मिथ्यात्व आणि अनंत अणुबंधी चौथ्या गुणस्थानामध्ये नाही, म्हणून तिथं सम्यक्त्व शब्द आपण वापरला. आता अप्रत्याख्यानावरून काय करते, तुम्हाला थोडा देखील संयम भाव उत्पन्न करू देत नाही. अप्रत्याख्यानावरून कर्म काय करते, बापरे काय उशीर झाला, थांबायला लागला. हां, अप्रत्याख्यानावरून कर्म थोडा देखील संयम उत्पन्न होऊ देत. समजताय ना सगळ्या पुरुषांना. हां, प्रत्याख्यानावरून काय करते, थोडा संयम उत्पन्न होऊ देत आहे, पण पूर्ण संयम उत्पन्न होऊ देत नाही. प्रत्याख्यानावर बरोबर आहे. मग त्यांना प्रत्याख्यानाचा उदय असतो का, समजलं ना आता. हा, म्हणून म्हणलं की प्रत्याख्यानावर काय करते, थोडा संयम करू देते, पण पूर्ण संयमाचे भाव होत नाहीत. हा प्रत्याख्यानावर. ठीक आहे ना. आणि संज्वलन काय आहे, पूर्ण संयम तर करून देते है ना, पण चारित्रामध्ये किंवा संयमामध्ये दोष लावतंय, मलिनता आणतंय. आपलं सोपं सांगतोय आता. हां, शास्त्रोक्त म्हणलं तर यथाख्यात संयम उत्पन्न होऊ देत नाही संज्वलन. यथाख्यात बघितलं ना संयम मार्गणेमध्ये आपण, यथाख्यात बघितलं होतं का नाही, तर ते उत्पन्न होऊ देत नाही. समजलं का, नाही समजलं उद्या सांगतो, अजून खूप विस्तार आहे, पण आता वेळेचा अभाव, त्यामुळं उद्या. आणि मी 9ला सुरू करतोय बरं का, सांगतोय आज पण जरा थोडंसं विश्लेषण चिंतन सांगितलं, पण मग खूप बुडणार आहे. 9ला यायची सुरू करा, सवय लावा. अजून सुद्धा 9:15 येतात काय काय जण, मग काय कळणार नाही. कळलं. चला ओम. आणि थोडं अजून हे पण सांगायचं की महिलांनी बसताना जरा थोडंसं पुढं सरकून बसा आहे ना, गर्दी खूप होत जाते, दाटी होते, त्यामुळे बसताना जरा पुढं सरकून बसा. ओम. जाणा हा मी कशाय भावनेने रहित आहे. 2 मिनिट स्वतःला जाणायचं आहे, 2 मिनिट चिंतन करायचं आहे. स्थिर व्हा. मी आत्मा क्रोधाने रहित निष्क्रोध स्वरूपी आहे. मी आत्मा मान कषायाने रहित निर्माण स्वरूपी आहे. मी आत्मा माया कषायाने रहित निर्माया स्वरूपी आहे.
मी आत्मा लोभाने रहित निर्लोभ स्वरूपी आहे. निष्क्रोध स्वरूपोऽहम् अहंकार रहितोऽहम् मायाचारी रहितोऽहम् निर्मोह निर्लोभ स्वरूपोऽहम्. ओम. शांति शांति शांति. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणम्.